स्वागत आहे तुमचं या आपल्या व्लॉगमध्ये। आणि हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला शेअर करण्याचं कारण आहे की आता सध्या माझ्याकडे कुठलेच व्हिडिओ शूट केलेले नाहीत गावावरून आल्यापासून। साफसफाईमध्ये मुलांच्या म्हणजे स्कूलमध्येच वेळ गेलेला आहे तर आणि त्याच्यात मी थोडा आजारी पडले, त्याच्यामुळे मला कोणताच व्हिडिओ बनवता आलेला नाही, जेवण स्वयंपाकाचा म्हणा किंवा कुठलाही। पण या व्हिडिओमध्ये हे सांगायचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला हे माहितीच आहे सगळ्या गोष्टी, तरी मला सांगावंसं वाटतं की मनुष्याला बघा, 2 हातपाय चांगले दिलेले असतात, 2 हात 2 पाय व्यवस्थित सगळं काय दिलं असते, तरी पण मनुष्याला कष्ट करायला नको। आणि ह्या मुक्या प्राण्यांना, मुक्या जनावरांना बघा ना कुठली बुद्धी कशी छान असते। आणि मी सहज म्हणजे आपला पहिला रूम आपण सोडला ना, त्या रूममध्ये बेडवरती सहज बसले होते आणि बाहेर बघितलं गॅलरीत तर 2 पक्षी नेहमी येऊन ना या गवताच्या पातीनं आपला घरटं बनवत होते पावसाच्या अगोदर। म्हणजे मी सुट्टीला जायच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे आणि मला तुम्हाला तो शेअर करायचाच होता। आणि ह्याच्यासाठी मी 1-2 ओळी पण तुम्हाला बोलून दाखवेन की अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला, एका पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला। हा पक्षी ना नेहमी येऊन इथे घरटं बांधण्याचा प्रयत्न करतो आणि ते छोटं जे म्हणजे मला वाटतं छोटा जो पक्षी आहे ते तिचं बाळ असावं, तो खाली काड्या ज्या पडलेल्या असतात ना कुंडीजवळ, तो तिला उचलून नेऊन वरती देण्याचा प्रयत्न करतो। परत चोचीमधून त्याच्या पडतं, परत तो खाली येतो, परत नेऊन देतो। पण मी काय केलं सांगा, हा तुम्हाला आता ती पट्टी दिसते ना, आता ते घरटं बांधते तिथे, हे मी काचेतून शूट केलेलं आहे। म्हणजे खिडकीच्या आपलं डोअरची काच असते ना ती, त्याच्यातून शूट केलं आहे म्हणून तुम्हाला तसं ब्लर थोडं दिसतंय। फक्त मी हे सांगण्यासाठीच तुम्हाला व्हिडिओ शूट केला आहे। मग मी काय केलं, त्या पट्टीला ते पाती होत्या ना त्या सर्व गोळा केल्या आणि धाग्याने बांधल्या। पण झालं असं की ते त्यांना सोडवता येणं झालं, तरी पण त्यांनी प्रयत्न करून ते थोडंफार सोडवलं आणि ते घरटं बांधण्याचा प्रयत्न केला। थोडंफार घरटं बांधायला सुरुवात केली, पण नंतर मला असं वाटलं की मी उगीच हात लावला, कारण 2 दिवसांनी त्यांनी यायचं बंद वगैरे केलं। पण नेहमी दरवर्षी माझ्या या गॅलरीमध्ये ना नेहमी घरटं बांधतात। ते मला असं वाटलं की मग दरवर्षी जर बांधतायत तर आपण हे काहीतरी शूट करून व्हिडिओ टाकला म्हणून काय होतं आहे। खरंच खूप घेण्यासारखं आहे। तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल